हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा 4th लेसन जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शनमधील प्रॅक्टिस सेट 4.2 मधील क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2 पाहणार आहोत. पहा, क्वेश्चन 1 काय दिला आहे. कन्स्ट्रक्ट अ टँजेंट टू अ सर्कल विथ सेंटर P अँड रेडियस 3.2 सेंटीमीटर ॲट एनी पॉईंट M ऑन इट. आपल्याला काय टँजेंट कन्स्ट्रक्ट करायचं आहे. एक सर्कल काढायचं आहे 3.2 सेंटीमीटर रेडियसचं, आणि त्या सर्कलचा जो सेंटर असणार आहे त्याला P हे नाव द्यायचं आहे. आणि त्या सर्कलवरती कोणताही एक पॉईंट M घ्यायचा आहे आणि त्या M पॉईंटमधून आपल्याला सर्कलला टँजेंट काढायची आहे. पहा, कन्स्ट्रक्ट करू आपण टँजेंट. प्रथम काय करू आपण, 3.2 सेंटीमीटर रेडियसचं सर्कल काढून घेऊ. आता कंपासमध्ये आपण 3.2 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स घेऊ. हे काय केलेलं आहे आपण, कंपासमध्ये 3.2 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स घेतलेलं आहे. आता आपण सर्कल काढून घेऊ. अशा पद्धतीने आपल्याला सर्कल काढून घ्यायचा आहे. आता जो सर्कलचा पॉईंट आहे त्याला आपण P हे नाव देऊ. तर प्रथम आपण सर्कलची रेडियस काढून घेऊ. प्रथम आपण सर्कलची रेडियस काढून घेतली. आता ही काय झाली, सर्कलची रेडियस. आता इथे आपण पॉईंट M हा पॉईंट घेऊ. आता ही रेडियस आपल्याला पुढे एक्सटेंड करायची आहे. हा आपल्याला रे PM मिळाला. आता कंपासमध्ये एक सुटेबल डिस्टन्स घेऊन आपण काय करूया, रेडियसपेक्षा थोडं कमी डिस्टन्स घ्यायचं. हे एवढं डिस्टन्स आपण घेतलेलं आहे. आता पॉईंट M वरती कंपास ठेवून काय करायचं, या लाईनवरती दोन्ही बाजूला आर्क मारून घ्यायचे. अशा पद्धतीनं आर्क मारून घ्यायचे. आता हा जो आपल्याला सेगमेंट मिळाला आहे, या आर्कपासून या आर्कपर्यंत, या सेगमेंटचा काय काढू आपण, परपेंडिक्युलर बायसेक्टर काढून घेऊ. कारण टँजेंट हा रेडियसला परपेंडिक्युलर असतो. मग आपण या सेगमेंटचा काय परपेंडिक्युलर बायसेक्टर काढून घेऊ. आता या आर्कवरती कंपासचं टोक ठेवून आपण काय करू, निम्म्यापेक्षा जास्त डिस्टन्स घेऊ आणि काय करू, आर्क मारून घेऊ. पहा, इथे या आर्कवरती कंपासचं टोक ठेवायचं आणि आपल्याला अशा पद्धतीनं वरती एक आणि खाली एक असे 2 आर्क मारून घ्यायचे आहेत. आता या आर्कवरती कंपासचं टोक ठेवून वरती एक आणि खाली एक असे 2 आर्क मारून घ्यायचे आहेत. आता हे जे आपल्याला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळालेले आहेत, 2 आर्कचे 2 पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळालेले आहेत, यामधून आपल्याला लाईन काढायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला टँजेंट मिळालेला आहे. या लाईनला आपण L हे नाव देऊ. अशा पद्धतीने आपण टँजेंट कन्स्ट्रक्ट करायचा आहे. लाईन L इज द रिक्वायर्ड टँजेंट टू द सर्कल ॲट पॉईंट M. सर्कलची रेडियस किती आहे, 3.2 सेंटीमीटर. इथे लिहू आपण 3.2 सेंटीमीटर.